रामकृष्ण रिपब्लिक. आज आपण चालले आपली नवीन गाडी आणण्याकरिता. आपली दुसरी राणी आपण आणायला चाललेलो आहे खेड या ठिकाणी. आपल्यासोबत आपले लेंडे सरकारसुद्धा आहेत आणि आपले गौरव शेठ मोहम्मदसुद्धा. आपण चाललो आहे नवीन गाडीची डिलिव्हरी घेण्याकरिता. पिकअप गाडी आपण खरेदी केलेली आहे. आज त्याची डिलिव्हरी आहे. बामणाने सांगितलं आज चांगला मुहूर्त आहे, जावा लवकर गाडी घेऊन म्हणून आपण चाललो आहे. आता या सर्वांना घेऊन आपण निघालो आहे गाडी आणण्याकरिता. पुढे गेल्यावरती आमचे अभय शेठ पण आम्हाला भेटले. म्हटलं चला अभय शेठ तुम्हाला पण घेऊन जाऊ. अभय शेठ हेल्मेट टाकून लगेच निघाले. लेंडे सरकार म्हटले आम्हालाही फेमस करा बरं का. म्हटलं काही हरकत नाही. आम्ही येऊन पोचलो खेड या ठिकाणी महिंद्राच्या शोरूमला. आमचे दत्तानाना शिंगोटे यांनी गाडी रेडी ठेवलेली होती. मग हार वगैरे टाकला आणि मग गौरव शेठला म्हटलं चला आता अगरबत्ती पेटवा. गौरव शेठने अगरबत्ती पेटवली. मग म्हटलं आता मी जरा स्वस्तिक काढतो. स्वस्तिक काढलं. मग गाडीची पूजा केली. भरपूर डिलिव्हरी होती या दिवशी. चांगला मुहूर्त होता. सगळेजण होते. आम्हाला थोडंसं उशीर झाला. आता गाडीचं पूजन करायला कमीत कमी 1 नाही तर 5 जण तरी लागतातच. मग म्हटलं चला आता अभय शेठ तुम्ही पण ओवाळून घ्या. अभय शेठनी गाडीची पूजा केली. गौरव शेठनी पण केली. आणि मग नंतर आमचे लेंडे सरकार यांनी देखील आपल्या गाडीची पूजा त्या ठिकाणी केली. मग दत्तानाना शिंगोटे यांनीही केली. सर्वांनी गाडीची पूजा केली. घेतला गणपती बाप्पाचं नाव आणि दणक्यात नारळ फोडला. नारळ फोडला तर डायरेक्ट उभाच फुटला. चांगला शुभशकुन या ठिकाणी झालं. दत्तानाना म्हटले अरे एकदम शुभ नारळच या ठिकाणी शुभ फोडलं. म्हटलं आता दत्तानाना म्हटलं आणा मोठी चावी चला. आणि इथं गौरव शेठ म्हटले हे काय मी शोरूमचा मालक आहे. लगेच गौरव शेठ चावी घेऊन आले आणि त्यांनी आम्हाला चावी त्या ठिकाणी दिली. गाडीची डिलेवरी घेतली. सर्वांना त्या ठिकाणी पेढे वाटले आणि मग आम्ही निघालो रिटर्न आमच्या घरी. नवीन गाडीची डिलेवरी आता आम्ही घेतलेली आहे आणि आम्ही चाललो आता रिटर्न आमच्या घरी. आमचे लेंडे सरकार पण सोबत आहेत. लेंडे सरकार कशी आहे आपली नवी गाडी? एक नंबर आहे, एक नंबर. याचा एसी पण मस्त आहे. महिंद्रावाल्यांनी चांगलं काम केलं एसीवर. पॉवर स्टेरिंग सगळं पॉवर आहे. आज पॉवर आहे आमच्याकडे. महिंद्राने काय आम्हाला काही पैसे दिलेले आहेत जरा प्रमोशनचे, पण तरी पण आता आम्हाला चांगली वाटली म्हणून आम्ही थोडंसं प्रमोशन करतोय. पण महिंद्रा ही बेस्टच आहे. कधी पण तुम्ही कोणतीही गाडी घ्या बेस्टच आहे. गाडीची डिलेवरी घेतली आणि थेट आलो कॅम्पच्या ठिकाणी. मी यायच्या आधी आमच्या संचित शेटनी अतिशय व्यवस्थित ठिकाणी या कॅम्पचं नियोजन केलेलं होतं. आमचे अभिदादाही त्या ठिकाणी काम करत होते. मग मी पण काम करायला बसलो. लोकांचे भरपूर अर्ज होते. नाव वाढवायचं होतं, कमी करायचं होतं. सर्वांची समस्या त्या ठिकाणी जाणून घेतली. सर्वांचे फॉर्म गोळा केले. सर्वांना घरी लावलं आणि मग आम्ही ते काम करत बसलो. या ठिकाणी सर्व दुकानदार उपस्थित होते. वडगाव आनंदचे सर्व सर्कलचे दुकानदारही या ठिकाणी उपस्थित होते. वडगाव आनंदचे आमचे ग्रामपंचायत सदस्य वैशालीताई देवकर यांचेही या ठिकाणी कॅम्पला उपस्थित होती. यांनी खूप या ठिकाणी हातभार लावला. नंतर आमचे ग्रामपंचायत सदस्य गणेश शेठ भुजबळ हे त्या ठिकाणी आले आणि आमचे आयो म्हणजे कुलकर्णी सर यांचा सत्कार त्या ठिकाणी केला. आणि आमच्या सर्वांचे ज्येष्ठ ऑपरेटर रगतवान दादा यांचाही या ठिकाणी सत्कार केला. मग माझाही त्या ठिकाणी सत्कार केला आणि आमचे अभिदादा आणि अमोलदादा यांचाही सत्कार या ठिकाणी केला. सर्व वडगाव आनंदचे ग्रामपंचायत सदस्यही त्या ठिकाणी उपस्थित होते. वडगाव आनंदच्या वतीने सर्वांचे आमचे सत्कार त्या ठिकाणी झाले. कॅम्प संपल्यावर घरी आलो आणि म्हटलं चला आता आमच्या आईसाहेबांनाही गाडीची पूजा करायला लावली. सर्वजण आले होते गाडी बघायला. सगळ्यांना उत्सुकता होती अरे महाराजांनी गाडी घेतली. तेवढ्यात मग सगळ्यांना पेढे वाटले आणि मग आमचा वैभवदादा त्या ठिकाणी आलेला होता. त्याची नवीन खरेदी होती रिक्षा. म्हटलं चला आता रिक्षा चालू. चला कोणाला यायचं आहे का पुणे चला पुणे चला पुणे म्हणत आम्ही रिक्षा त्या ठिकाणी चालवली. तर कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करायला विसरू नका. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.